शिवसेनाचे खासदार गजानन कीर्तिकर साहेब सध्या माझ्याबरोबर आहेत. त्यांच्याशी नेमकी बातचीत करू का साहेब? काँग्रेसचे नेते संजय निरुपम हे भाजपमध्ये जाण्याची तयारी आहे अशी चर्चा आहे आणि त्यांचं भाजपच्या काही नेत्यांबरोबर बैठकही झाली आणि उत्तर पश्चिम मतदारसंघातून ते लढण्यासाठी इच्छुक आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तर पश्चिम लोकसभा जो क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये मी 2 वेळेला खासदार होतो तो शिवसेनेच्या वाट्याचा आहे. युतीच्या वाटपामध्ये तो बीजेपीचा नाही आहे. हे एक सगळ्यात महत्त्वाचं. संजय निरुपमची जी ख्वाहिश आहे, तमन्ना आहे परत एकदा खासदार बनण्याची, ती काय पूर्ण होणार नाही. कारण बिहारमधला एक बेरोजगार तरुण जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये पत्रकारिता ती पण पूर्ण केली नाही, जर्नलिझम, आणि मुंबईच्या वाटेला आला नोकरी शोधायला आणि सामन्यामध्ये लागला नोकरीला. त्यामुळे बाळासाहेबांच्या जवळ गेला, त्यांच्या आशीर्वादाने खासदार झाला राज्यसभेचा आणि त्यांच्याच सांगण्यामुळे काही कृत्य केली म्हणून राजीनामा दिला. तर आयुष्यात काय परत तो खासदार होऊ शकत नाही. आणि तो काय एवढा मोठा नेता नाही, एवढं काय त्याचं इलेक्टिव्ह मेरिट नाही की भाजपने त्याला घ्यावं. भाजप व्यवस्थित हिशेब करून नेत्याला घेत असतात. अशोक चव्हाणला सर्व देऊ केलं आणि घेतलं तसं काय संजय निरुपम नाही. त्याला काँग्रेसमधून आता चान्स नाही, भाजपमधून उत्तर पश्चिम मधून त्याला मी 2019ला 2.25 लाखांनी हरवलं. कुठल्याही पक्षाकडून त्यांनी तिकीट मिळवून दाखवावं, रिंगणात यावं. यावेळेला मी त्याला 3.5 लाखांनी हरवणार. जर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि या मतदारसंघातून त्यांनी लढण्याची इच्छा प्रकट केली, कारण की ही मतदारसंघ जो आहे तो शिवसेनेचा आहे, तर शिवसेना याच्यावर काय विचार करेल? शिवसेना कशी देणार? हाच काय, आम्ही 13 खासदार आलोत ना. एकनाथ शिंदेबरोबर 13 खासदार आलो. मागच्या 19च्या निवडणुकीत 22 खासदार लढले उमेदवार, त्यातले 4 पडले आणि 18 आले. 18 पैकी 13 एकनाथ शिंदेकडे आले आणि 5 आले नाहीत. वाटपामध्ये 18 तर नक्की, 22 नाहीत. तर त्यावेळेला वाटपामध्ये 22 शिवसेना, 26 भाजप, भाजपचे 23 आले, शिवसेनेचे 18 आले. 40चा आकडा पार केला, 41 झालो ना आम्ही. भाजपला त्यांच्या वाट्यातलं आणि शिवसेनेला त्यांच्या वाट्यातलं. आता तिसरा वाटा काढायला लागेल राष्ट्रवादीसाठी. म्हणजे त्यावेळेला 26, आम्ही 22. आम्ही 22चे आता त्यांचा वाटा जेवढा जाईल आमच्यातून तेवढे कमी, आणि 26 मधून त्यांचा वाटा जेवढा जाईल तेवढं कमी. असं तिघांचं वाटप होणार. असं होणार नाही की जे 13 आलेत त्या 13ना बाजूला टाकून दुसरे बाहेरचे घेणार का आणि भाजपला देणार का, आणि आम्ही ते होऊन देऊ का? जर भाजपच्या मोठ्या नेत्यांचा दबाव आला तर शिवसेनेची भूमिका काय असेल? भाजपला लक्षात ठेवा, सहसहयोगी पक्ष म्हणून ज्या भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी आपली युती खंडित झाली होती, एकनाथ शिंदेने उठाव केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार गडगडलं आणि 2 वर्ष सत्तेच्या बाहेर राहिलेल्या भाजपला शिवसेनेच्या सोबत येऊन सत्ता मिळाली.
हे भाजपाने विसरू नये. भाजपला त्यांची संख्या जास्त होती आणि उद्धवनी मुख्यमंत्री पदाचं आमिष घेऊन भाजपला सोडला आणि शरद पवारकडे गेला. आज काय झाली स्थिती दोघांची? राष्ट्रवादीची एक शकल उडाली, शिवसेनेची उडाली. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, आणि मूळ राष्ट्रवादी आणि मूळ शिवसेना राहिली यांच्याकडे. सांगा ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.